जिंकून देखील दिलं. विजय संघ राजधानी 11 पाबळवाडी संघ, वेल प्लेड टीम कळंबे संघ. आता जाऊयात यानंतर होणाऱ्या मॅचच्या दिशेने, अर्थातच टीम बोरगेवाडी विरुद्ध सावरकर संघ. चला मॅच चालू करायचे, जास्त वेळ घेऊ नका. दुय्यम फेरीमधील पहिला सामना आपण पाहतोय, जे दोन संघ ज्यांनी प्रथम फेरीमध्ये विजय मिळवला असे दोन संघ आपण पाहतोय, जे आता मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना पाहायला मिळतील. झुंजार बोरगेवाडी विरुद्ध टीम आपणास पाहायला मिळते. ज्योतिर्लिंग 11 सावरकर संघ आपणास पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती राहुल येतोय. हो, यावेळी जरूर संधी झाली होती, संधी तयार केली होती, परंतु यावरती आता दोन धावा. बिमर साठी यू घेतला जातोय.
थोड्याच वेळामध्ये डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. डिसिजन पेंडिंग. थर्ड अंपायर आपल्यासोबत जोडले जात आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. ते शहानिशा करतायत आणि डिसिजन आपल्याजवळ कळवला जाईल. बीमरसाठी आपण पाहतोय रिव्ह्यू घेतला जातो टीम श्री ज्योतिर्लिंग 11 सावरकर संघाच्या माध्यमातून. फेअर बॉल असेल. पहिला चेंडू कंप्लीट. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आणि रिव्ह्यू देखील आपण पाहतोय कमवला जातोय. अर्थातच ज्योतिर्लिंग 11 सावरकर संघाच्या माध्यमातून प्रत्येक इनिंग मध्ये एक रिव्ह्यू दिला जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. लोबर फुल टॉस. यावेळी मात्र आपण पाहतोय सरळ फक्त दिशा दिली जाते. लॉंग ऑफ वरती आपण पाहतोय खेळून काढला जातोय. यावेळी हा चौकार येतोय. तुषार नानांच्या बॅट मधून हा चौकार आलाय आणि या चौकार आणि संघाची धावसंख्या 2 बॉल कंप्लीट होत असताना 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार पुन्हा एकदा फटका खेळलाय. हा ट्रेडमार्क शॉट आहे यांचा. यावेळी देखील आपण पाहतोय सीमा रेषे पार लॉंग ऑफच्या डोक्यावरतून तुषार नाना यांचा दमदार षटकार. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. अर्थातच एलेक्स लक्ष्मण ठरतात मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे विजेते. प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड त्यांनी पटकवलाय आणि अनिलजी सपकाळ यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना दिला जाईल. बर्थडे बॉय अनिलजी सपकाळ यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार म्हणजे मेडल त्यांना सुपूत केला जाईल. एलेक्स यायचं अजून एक, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याच्या डोक्यावरतून त्याच्या हाताला चटका देऊन ऑनलाईन वरती जाऊन आदळतोय. यावेळी सलगचा दुसरा षटकार. पहिल्या मॅच मध्ये लय शोधत होता फलंदाज, परंतु आता त्याला लयची गरज नाहीये. ते संपूर्ण रिजन लॉंग ऑफ वरतून आपण पाहतोय अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन पर्यंत जे क्षेत्र आहे ते क्षेत्र मात्र या फलंदाजाच्या नावावरती कायम राहिलंय. त्या क्षेत्रामध्ये वारंवार फटके या फलंदाजाच्या नावावरती कायम राहिले आहेत. तुषार नाना यावेळी सलगचा दुसरा षटकार खेचत असताना संघाची धावसंख्या 18 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 4 बॉल पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. यावेळी आडव्या बॅटीने खेळून काढला जातोय. कट केला जातोय तो देखील गॅप मध्ये. याच्यावरती धावा पळवून घ्यायचे. चांगलं क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईन वरती होत आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आता 5 बॉल कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 20. अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या ओव्हर मध्ये शेवटचा बॉल. फटका खेळलाय. यावेळी लॉंग ऑन रिजन शोधलाय. क्षेत्ररक्षक धावतोय परंतु विजयी होतोय चेंडू. काय ओव्हर बनवले. पहिली ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्लेची ओव्हर संपूर्णपणे तुषार नानांच्या नावावरती राहते. यावेळी या 4 धाव्याने संघाची धावसंख्या तब्बल 24 धावा ठोठावल्या आहेत. या संघाच्या स्ट्रायकर गोलंदाजांचा पुरेपूर समाचार घेतलाय तुषार नानांनी. यावेळी या 4 धावा येत असताना संघाची धावसंख्या 24 वरती. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस बिनगडी बाद टीम अर्थात श्री ज्योतिर्लिंग 11 सावरकर संघ पाहायला मिळेल आपणास.
यानंतर होणारी मॅच असेल साखरवाडी विरुद्ध टीम आपणास पाहायला मिळणार आहे पापळवाडी, याची देखील नोंद घ्यायची आहे. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती अविनाश येताना पाहायला मिळतात. चला मॅच चालू करायचे, जास्त वेळ घेऊ नका. ओव्हर दी विकेट आपण पाहतोय अविनाश यांना मुंबई पोलीस दलामध्ये दाखल असलेला आपण पाहतोय व्यक्तिमत्व, वारंवार मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार या खेळाडूने पटकावला. एक अष्टपैलू खेळ केला होता या मॅच मध्ये देखील त्याच्यावरती नजरा असतील प्रत्येक प्रेक्षक वर्गाच्या. लाईव्हच्या माध्यमातून देखील अविनाश वरती जरूर नजरा असतील. श्री इव्हेंट्स लाईव्ह आपण पाहतोय, चेतनजी सर्व ओनर आपण पाहतोय या श्री इव्हेंट्स लाईव्हचे वारंवार सहकार्य करत आले त्या सह्याद्री क्रिकेट आशियनला. फटका खेळलाय, यावेळी ब्लाइंडेड स्ट्रोक आपणास पाहायला मिळालाय, ब्लाइंड फटका पाहायला मिळाला. याच्यावरती एक सिंगल रन येते आणि या सिंगलने या ओव्हरची देखील सुरुवात होते. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 25 धावा, 25 रन ऑन स्कोर बोर्ड. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू येतोय. फटका खेळून काढला जातोय, फॉरवर्ड पॉइंट रिजन मध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे, दुसऱ्या धावेचा कॉल असेल. डेंजर झोन वरती कोण धावतंय? 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 27 धावा, 27 रन ऑन स्कोर बोर्ड. 3 बॉल पूर्ण होत असताना 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अविनाश यांना बॉलिंग मार्क वरती पाहतोय आपण. पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 24 धावा खर्च केल्या. तदनंतर हे 3 चेंडू खूप महत्वाचे, खूप इफेक्टफुल राहिले टीम बोरगेवाडी संघासाठी. चेंडू हवेमध्ये, यावेळी काय घडेल? कॅच ड्रॉप होते, ओमकारच्या माध्यमातून कॅच ड्रॉप होते, म्हणजे तुषार राणांना जीवदान मिळत आहे. जो फलंदाज पहिल्या ओव्हर मध्ये 24 धावा बनवतोय त्या फलंदाजाला जीवदान मिळत आहे. थोडंसं मागडं पडू शकतं का बोरगेवाडी संघाला? या 4 बॉल कंप्लीट आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण बॉन्ड लाईन वरती पाहायला मिळत आहे. 2 धावा येत आहेत जरूर, परंतु 2 धावा वाचवतायत देखील क्षेत्ररक्षक. 5 बॉल कंप्लीट, संघाची धावसंख्या धावफलकावरती 31 धावा. फटका खेळलाय सरळ दिशेला, यावेळी देखील आपण पाहतो कॅप्टन येतोय. क्षेत्ररक्षण, वाह, लाजवाब, काय फिल्डिंग एफर्ट्स पाहायला मिळालेत. अगदी आपण पाहतोय 2 जण आले, तदनंतर विशालने आपण पाहतोय चेंडू आतमध्ये फेकला, तदनंतर पुन्हा आला ओमकार, त्यानंतर आपण पाहतोय लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. रिप्ले टेलिकास्ट देखील आपणास पाहायला मिळेल इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून ऑन स्क्रीन वरती आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षणाचा दर्जा पाहायला मिळतोय या सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मधील. हीच तर ओळख आहे या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनची. अर्थातच क्षेत्ररक्षण असेल, खेळ असेल, शिस्त असेल, प्रत्येक गोष्टीसाठी प्रिय असलेले सह्याद्री क्रिकेट असोसिएशन. महत्वाची गोष्ट म्हणजे एक प्रामाणिकपणा या सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मध्ये खूप सारा आहे. यासाठी मात्र एक नामांकित आसन आणि पाटण तालुक्यामध्ये अव्वल स्थानावरचं आसन मधून या आसनकडे पाहिलं जातं असे एक सह्याद्री क्रिकेट असोसिएशन. 2 धावा येत असताना अगदी 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न करत असताना आपण पाहतोय बॅटर पंकज यावेळी बाद होताना पाहायला मिळालाय. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 33 पाहायला मिळतात. आता शेवटची ओव्हर आणि पंकजच्या जागेवरती फलंदाजी करण्यासाठी कोण तर अनिल सपकाळ. बॉलिंग मार्क वरती कॅप्टन विशाल. बॅटची कडा, यावेळी फसवलं जात आहे तुषार राणा. बॅक टू दी पॅव्हेलियन, बॅटर गॉन. यानंतर होणारी मॅच दोन्ही संघ तयार राहायचे. साखरवाडी आणि विरुद्ध टीम पाबळवाडी. ही ओव्हर संपल्यानंतर टॉस केला जाणार आहे.
वैयक्तिक 32 धावांवरती बाद होताना पाहायला मिळत आहेत. तुषार नाना त्यांच्या बॅट मधून आलेले आपलातून आलेले फटके पाहायला मिळालेत. अतिशय नेत्रदीपक फटके पाहायला मिळालेत. जसे की डोळ्यामध्ये साठवून ठेवावे असे फटके पाहायला मिळालेत. वेल प्लेड तुषार नाना. तेजस कमी गतीने हाताळला टॅप फटका बॉलरच्या डोक्यावरतून ऑन बॉलर हेड. क्षेत्ररक्षक अविनाश असतील यावेळी आता स्ट्रायकिंग एंड वरती अनिल सपकाळ यांना आणलं जात आहे. 2 बॉल कंप्लीट होत आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती 34 धावा. अनिलच्या बॅट मधून सरळ दिशेला लॉंग ऑन रिझन. ओहो यावेळी धावा येणार आहेत. 4 येणार आहेत. डायव्ह लगावली होती परंतु 4 धावा तर रोखू शकत नाहीयेत. चौकार येतोय अनिलच्या बॅट मधून. चौकार येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 38 धावा. 38 रन ऑन स्कोर बोर्ड. 3 चेंडू कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या 38 वरती जाऊन पोहोचले. अनिल सपकाळ स्ट्रायकिंग एंड वरतून आता धावा बनवतोय. पूर्णपणे रिकामा होता. आउटफील्ड वरतून क्षेत्ररक्षक येईपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल आणि धावायला कमी नाही पडणार. धावायला अनिल सपकाळ कधीच कमी नाही पडणार असा मग आपण पाहतोय. चतुर चालक अनिल सपकाळ स्ट्रायकिंग एंड वरती पुन्हा एकदा स्ट्राइक स्वतः जवळ. 4 बॉल कंप्लीट. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता धावा 40 पाहायला मिळतात. आणि सपकाळच्या रडार मध्ये चेंडू आला तर जरूर तो सीमारेषे पार जातो. ही काय सांगायची गोष्ट नव्हती आणि हे सगळ्यांनी आता मनामध्ये ठरवून ठेवायचं आहे. आणि सपकाळच्या रडार मध्ये चेंडू द्यायचा नाहीये. या 6 धावेनिशी संघाची धावसंख्या तब्बल 11 गाठते 46चा. अजून एक आडव्या बॅटीने आला क्षेत्ररक्षक तर धावतोय परंतु त्याचा उपयोग होणार नाहीये. या इनिंगची समाप्ती केली जाते षटकार आणीशी आणि अगदी मात्र आपण पाहतोय 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 11 गाठते थेट 52चा. 53 धावांचा आव्हान आहे टीम झुंजार बोरघेवाडी संघाला. याची देखील नोंद घ्यायची आहे. विनंती करतो टॉस करण्यासाठी या श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब साखरवाडी संघ विरुद्ध राजधानी 11 पाबळवाडी संघ. दोन्ही संघाचे कॅप्टन येतील आणि टॉस करून जातील. विनंती आहे.
पहिला बॉल हा येतोय डॉट पद्धतीचा, अगदी लेग बायचा. थँक्यू. अगदी पहिल्या चेंडूवरती कोणती धाव नसेल. ऋषी पाहायला गेलं तर मागील मॅच मध्ये शेवटची ओव्हर हातात होता, तदनंतर त्याचं प्रमोशन, त्याला प्रमोट केलं जात आहे. यावेळी ऋषीची चर्चा चालली होती मागील मॅच मध्ये, ज्यानं मॅच थांबवून ठेवली, मॅच विजय मिळवून दिली त्याच्या गोलंदाजीच्या बळावरती. वेगवान गोलंदाज, त्याला या मॅच मध्ये प्रमोट केलं तर हेच पाहायला मिळतं या सह्याद्री क्रिकेट आशियन मध्ये. चांगला खेळ होत असेल तर जरूर त्याला मात्र आपण पाहतोय फ्रंटला आणलं जातं, आणि तेच आपण पाहतोय सावरकर संघाच्या माध्यमातून देखील केलं जात आहे. म्हणजे आपणास पाहायला गेलं तर ऋषी आला, ऋषीने पहिला चेंडू हाताळला, डॉट बॉल आला, आणि तदनंतर मात्र आपण पाहतो दुसऱ्या चेंडूवरती या संघाचा एक महत्वाचा खेळाडू अविनाश यांना मागे धाडण्यामध्ये यश आलं. ऋषी आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अविनाश यांच्या जागेवरती फलंदाजी करण्यासाठी एंटर करतोय ओमकार. हो, चांगला वेगवान चेंडू हाताळला आणि त्याच्यावरती पिक करत असताना हा एक आपण पाहतोय अपुल शॉट जो निघून चाललाय सरळ 6 धाव्यांसाठी. मॅक्सिमम षटकार येतोय, असं आपण पाहतोय. षटकार येत असताना संघाच्या धावसंख्येचं देखील आपण पाहतोय खातं खुललं जातंय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आता 6 आकड्यावरती. यानंतर होणारी मॅच आपण पाहतोय पाबळवाडी विरुद्ध टीम साखरवाडी संघ. टॉस झाला, टॉस विन झाले टीम पाबळवाडी संघ. कॅप्टन निलेश सूर्यवंशी बोलले की आम्ही प्रथमतः गोलंदाजी करू, म्हणजे चेस करताना पाहायला मिळेल टीम पाबळवाडी संघ. दोन्ही संघांना विनंती असेल तयार राहायचं. पाबळवाडी आणि साखरवाडी संघ, साखरवाडी संघ प्रथमतः फलंदाजी करेल आणि गोलंदाजी करणारी टीम असेल पाबळवाडी संघ. यानंतर होणारी मॅच दुय्यम फेरीमधील दुसरी मॅच असेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. तदनंतर पुन्हा आपण प्रथम फेरीच्या दिशेने वळणार आहोत, याची देखील नोंद घ्या. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू येतोय. 5 चेंडू पूर्ण झाले, शेवटचा बॉल असेल. ऋषी टू बॅटर ओमकार. संघाची धावसंख्या 6 आकड्यावरती स्थिर. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. ओव्हर संपते, पंचे ओव्हर संपवतात. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस एक विकेट स्वतःच्या खात्यामध्ये जमा केले आणि फक्त 6 धावा खर्च केलेत गोलंदाज ऋषीने. 12 चेंडू मध्ये विजयासाठी 47 धाव्यांची गरज आहे. आपल्या जवळ 12 चेंडू असल्याने त्यामध्ये बनवायचे आहेत 47 धावा, म्हणजे आतिषबाजी करावी लागेल. षटकार चौकार ची भाषा बोलावी लागेल फलंदाजांना. कोण बोलणार आहे, ओमकार की विशाल? कॅप्टन विशाल स्ट्रायकिंग एंड वरती असेल तर दुसऱ्या बाजूने बॉलिंग मार्क वरती तयार झालाय गोलंदाज पंकज. बारा चेंडू विजयासाठी 47 धाव्यांची गरज. पंकज स्विच हिट करायचा प्रयत्न, चेंडू सरळ जाऊन शरीरावरती आदळतो, याच्यावरती धाव बनवली जात नाहीये. म्हणजे पहिला बॉल डॉट पद्धतीचा येतोय, अर्थातच पंकज यांचा.
वाईट बॉल येतोय. आता एक्स्ट्राची रन येणार आणि एक्स्ट्राच्या रनने संघाची धावसंख्या आता 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. म्हणजे आता 46 धाव्यांची गरज असणार आहे 11 चेंडूमध्ये. ही ओव्हर खूप महत्वाची आहे. ओव्हरमध्ये किमान 20 धावा तर येणं गरजेचं आहे. त्या बनवल्या जातील का? कॅप्टन विशाल आहे तो मात्र आपण पाहतोय लढतोय आपल्या संघासाठी. स्वतः संघ कर्णधार. वाईट बॉल सलगचा दुसरा वाईट बॉल येतोय. थोडीशी लाईन मात्र आता सर्च करावी लागेल. पंकज हे मात्र आपण पाहतो सलगचे 2 चेंडू जे अतिरिक्त धावा देऊन जात आहे टीम बोरखेवाडी संघाला. आता याच्यावरती थोडासा विचार विनिमय केला जाईल. त्यानंतर मात्र आपण पाहतोय लाईन थोडीशी चेंज केली जाईल का पंकजच्या माध्यमातून हे देखील पाहणं गरजेचं आहे. एक बॉल कंप्लीट. चेंडू हवेमध्ये आणि सपकाळ धावतायत. त्या चेंडू पर्यंत आता नाही पोहोचले जात. याच्यावरती धावा किती बनवल्या जातील? तर 2 धावा बनवल्या जात आहेत आणि या 2 धावा बनवत असताना आपण पाहतोय संघाची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता 10 धावा. गतीमध्ये परिवर्तन. यावेळी देखील आपण पाहतोय विशालला उभं केलं जात आहे. हा डॉट बॉल येताना पाहायला मिळणार आहे. म्हणजे या ओव्हर मधील आता 3 चेंडू पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती स्थिर असेल 10 धावा. 53 धावांचं आव्हान पार करताना पाहायला मिळते टीम बोरगेवाडी संघ. पुढे येऊन फटका खेळला जातो. डान्सिंग डाऊन द ट्रॅक सरळ दिशेला आला होता. त्यानंतर फटका खेळलाय मिड विकेट. डीप मिड विकेट रिजन वरती एक सिंगल रन आणि या सिंगल रनने संघाची धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचते 11 धावा. 4 चेंडू पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती 11 धावा या देखील पाहायला मिळतात. त्या ओव्हर मध्ये शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. लास्ट 2 टू गो. खेळून काढलाय. यावेळी मात्र आपण पाहतोय सरळ चेंडू निघून चाललाय. 1 बाउंस सीमारेषे पार. 4 धावा येतोय हा चौकार आणि या चौकाराने संघाची धावसंख्या थोडासा आकार बदलते. मोठा असा प्रभाव पडत नाहीये धावफलकावरती हे देखील पाहणं गरजेचं आहे. या 4 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 15 धावा. 15 रन ऑन स्कोर बोर्ड. शेवटचा बॉल असेल पंकजचा. फटका तर खेळलाय. लॉंग ऑफ रिझन वरती खेळलाय. क्षेत्ररक्षक असेल थोडंसं आपण पाहतोय फंबल होत असताना अजून एक चौकार येतोय आणि या चौकाराने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचणार आहे धावफलकावरती धावा 19 पाहायला मिळत आहेत. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. आता विजयासाठी हवेत 6 मध्ये. सहा चेंडू मध्ये विजयासाठी 34 धाव्यांची गरज. 6 चेंडू मध्ये विजयासाठी बोरगेवाडी संघाला 34 धाव्यांची गरज आहे. म्हणजे जवळपास लागोपाठ 6 षटकार मारावे लागतील आणि सपकाळ्याच्या गोलंदाजीवरती. पहिला बॉल हवेमध्ये. यावेळी विकेटचं पतन नाही होणार. कॅच ड्रॉप झाले. पंकज यांच्या माध्यमातून आपण पाहतोय कॅच ड्रॉप होते. कमी गतीने हाताळला होता. त्याच्यावरती आपण पाहतोय थोडंसं एलिमिनेशन कमी पडलं. पॉवर कमी पडली होती बॅटरची. कॅच देखील तयार झाली होती परंतु ड्रॉप होते. सिंगल रन येणार आहे आणि या सिंगलने संघाची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचले मॅक्सिमम येतोय. आता मात्र आपण पाहतो या 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे 26 धावा. 26 रन ऑन अ स्कोर बोर्ड. यानंतर होणारी मॅच पाबळवाडी साखरवाडी संघ. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. पाबळवाडी संघ आपण क्षेत्ररक्षण करणार आहोत त्याची देखील नोंद घ्या. साखरवाडी संघ आपण बॅटिंग करणार आहोत त्याची देखील नोंद घ्यायची आहे. व्हाईट बॉल एक्स्ट्राची रन. संघाची धावसंख्या आता 27 वर जाऊन पोहोचले. नो बॉल बीमर चेंडू. यावेळी मात्र 1 रन कंप्लीट केली जाते. 9 ची 1 धाव. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. अगदी आपण पाहतो नॉन स्ट्राइक डेंजर झोन. यावेळी बॅटर
आउट आहे. म्हणजे आपण पाहतोय टोटल 2 धावा धावफलकावरती जोडल्या जाणार आहेत, त्याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आता येणारा चेंडू आपण पाहतोय फ्री हिटचा असेल. 4 चेंडू मध्ये विजयासाठी आपण पाहतोय 24 धाव्यांची गरज आहे. धावा किती बनवल्या जातील याच्यावरती येत आहेत 2 धावा. 22च्या 2 धावा असतील याची देखील नोंद घ्यायची. आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या 31 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. डॉट बॉल बिंदी गेंद यावी. आता फक्त आपण पाहतोय शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू मध्ये विजयासाठी 22 धाव्यांची गरज. 2 चेंडू मध्ये विजयासाठी 22 धाव्यांची गरज असेल याची देखील नोंद घ्या. हवेमध्ये खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक धावत चाललाय. याच्यावरती धावा सिंगल येते फक्त. आता 1 चेंडू मध्ये विजयासाठी 21 धाव्यांची गरज आहे. मॅच पूर्णपणे मुठीमध्ये ठेवली टीम ज्योतिर्लिंग 11 साफरकर या संघाने. आता जाऊयात यानंतर होणारी मॅच. दोन्ही संघ तयार राहायचे. पाबळवाडी आणि साखरवाडी. मॅच फिनिश मॅच विजयी. अर्थात असं आपण पाहतोय टीम ज्योतिर्लिंग 11 सावरकर संघ विजय होताना आपणास पाहायला मिळते. आता यानंतर होणाऱ्या मॅचच्या दिशेने आपण वळणार आहोत. पाबळवाडी संघ विनंती करतो चला या मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग लगेच लावून घ्यायचे पाबळवाडी संघ आणि आपले बॅटर देखील पाठवून द्यायचे आहेत. अर्थात असं आपण पाहतोय साखरवाडी संघ. जास्त वेळ कोणी घेऊ नका, लगेचच यायचं आहे. दुय्यम फेरीमध्ये आपण पाहतोय द्वितीय मॅच साखरवाडी विरुद्ध टीम पाबळवाडी. तदनंतर होणारी मॅच असेल पुन्हा एकदा आपण प्रथम फेरीच्या दिशेने वळणार आहोत. फडतरवाडी विरुद्ध वाघजायवाडी संघ. या दोन्ही संघांनी देखील तयार राहायचं आणि मैदानावरती उपस्थित राहायचं आहे.